संविधान अमृत महोत्सवी वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला आज महाड येथे चवदार तळे ते क्रांतीभूमी अशी रॅली काढून शिवशंभू प्रतिष्ठानतर्फे महाराष्ट्रातील 5,000 सनातन मुस्लिम, बौद्ध, जैन, ख्रिश्चन, आदिवासी, महिला व तरुण संविधान प्रेमींतर्फे मनुस्मृती दहनस्थळी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना तर राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना रायगडाच्या पायथ्याशी पाचाड समाधीस्थळी मानवंदना देण्यात येणार आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या उल्काताई महाजन यांनी विद्रोही साहित्य विचार संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड धनाजी गुरव यांनी महाड येथे पत्रकार परिषदेत दिली आहे। बुधवारी 26 नोव्हेंबरला संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात स्वराज्याची दुसरी शिवराजधानी किल्ले रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि पहिले युवराज छत्रपती संभाजी महाराज यांना मानवंदना देण्यात येऊन शिवशपथ तसेच समतेचा काला करण्यासाठी 5,000 तरुण उपस्थित राहणार आहेत, असेही उल्का महाजन आणि कॉम्रेड गुरव यांनी सांगितले। आणि तो आवाज सामान्य माणसांचा नसतो, तर आज जे सत्तेत आहेत त्यांचेच जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या मार्फत हा आवाज विविध राज्यांमध्ये उठत राहतो, जी अतिशय चिंतेची बाब। आणि म्हणून विशेषतः रायगड हे ठिकाण निवडण्यामागे कारण एक आहे की महाडमध्ये क्रांतीभूमीवर 1927 साली बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली आणि त्यानंतर संविधानाची रचना केली, संविधान देशासाठी साकारलं आणि ज्यांची कर्मभूमी ही राहिलेली आहे त्या महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना या निमित्ताने मानवंदना देत निर्धार केला पाहिजे की हे संविधान तुम्ही आम्हाला जे अर्पण केलं, आम्ही भारताचे लोक, असं आपल्या संविधानाच्या प्रास्ताविकाचे पहिले शब्द आहेत आणि त्या सामान्य माणसांना हे संविधान अर्पण केलेलं आहे। त्यांची जबाबदारी आहे, जर संविधान पायदळीत उडवलं जात असेल तर आम्ही सामान्य लोक जागे होऊन संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी जी आमच्या खांद्यावर बाबासाहेबांनी आणि सर्व संविधानकारांनी सोपवली आहे त्याला आपण खरं उतरलं पाहिजे।